एक तुम्हाला काहीतरी दाखवतो. आली की रे आली की पालकी. लेट्स शो टाइम. जंगलातून जातोय जंगलातून. रानात आहे त्यामुळे प्रॉपर विजिबिलिटी नाहीये. गाईस वाट तुटलाय. हॅलो एव्हरीवन. तर झालं होळी वगैरे झाले. आत्ता चाललो आहे आम्ही माड आणायला. सो आता आम्ही सगळे पोरं वाडीत जमणार आहोत. संकेतच्या घरी संकेतच्या अंगणात जमणार आहोत आणि मग तिथूनच पुढे सानेवर जाणार आहोत आम्ही. आणि सानेवर जाऊन मग तुम्हाला बोललो होतं मी वॉर्मअप करणार आहे. तो वॉर्मअप मी तुम्हाला सानेवर सांगणार आहे. आत्ता परत एकदा नाही सांगणार आहे. सो सानेवर जाणार आहोत अँड मग तिथे जाऊन थोडं वॉर्मअप करणार आहोत आणि मग आम्ही जाणार आहोत माड आणायला. माड कुठे आहे रे यावेळी? काय कुठली तरी वाडी आहे मला पण माहित नाही. पण बहुतेक निवाचीच वाडी ना. निवाची वाडी. गेल्या खालच्या वाडीत होतं ना. काय माहिती. कुठेही असो आपण घेऊन येऊ चला. एन्जॉय. हा गाईस मी ते आलो आहे ब्लूबेरी संकेतच्या अंगणात. सगळे जमलेत आणि आमचा टी शर्टचा पॅटर्न दाखवतो. वाडीचं मध्यवर्ती ठिकाण मध्यवर्ती ठिकाण दाखवतो तुम्हाला. सगळे इथे जमलेत. सगळे एका कलरमध्ये आहेत. सो मच एनर्जेटिक व्हिडिओ करायचा. गाईस काहीतरी आम्ही वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. वाडीची पोरं मिळून सगळे एक छोटीशी रील आमच्याकडून आमच्या मंडळासाठी आमच्या स्वतःसाठी. आमची रील पण रेडी झाले. सगळे रेडी पोझिशन मध्ये आहेत आणि रील मी तुम्हाला नंतरच दाखवणार आहे कारण इथे फक्त डेमो घेतो आम्ही. भावा वर्ष येणार आणि वर्ष जाणार पण आमचं मंडळ थाटातच उभं राहणार. गाईज आमचा व्हिडिओ पण शूट झाला आणि खूप मस्त झाला आणि लवकरच येईल तो तुमच्या भेटीला. तुम्हाला बघायला मिळेल. सध्या सगळे आता आम्ही निघणार आहोत. सो गाईज आम्ही निघालो. निघायचं काय? निघायचं काय रे? निघायचं काय? निघायचं चला रे. हायवेला आलोय. सर्व्हिस रोड आमचा. काही असलं आम्ही सगळे इथेच भेटतो आणि इथेच धमाल मजा मस्ती करतो. खूप मस्त लांब लचक रोड आहे ना त्यामुळे चांगली मोकळी जागा भेटते. आपला मुंबई गोवा हायवे. आमचं मोठं घर तिकडेच आहे. आम्हाला मोठं घर खूप जवळ आहे हायवेपासून. आता सगळे इथे बसून फोटोशूट करणार आहोत कारण इकडे प्रॉपर लाईट आहे. नुसता कल्लोळ काय विचारू नका. पुढे जागा ठेवा. पवनच्या मोबाईलला काढ. काही सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे. फोटोशूट झाला आहे. आता आपण सगळे निघणार आहोत. एक सेकंड बेटा. एक तुम्हाला काहीतरी दाखवतो. आली की रे आली की पालकी. गाईज सगळे निघालो आम्ही आणि सगळ्यांमध्ये तीच एनर्जी आहे अजूनही. म्हणजे अजून आम्ही माड आणायला गेलो पण नाही आहे आणि सगळ्यांमध्ये तोच उत्साह वगैरे तोच आहे अजून.
ही गर्दी बघताय, ही आमच्या मंडळाची गर्दी, आमच्या मंडळाची साई शिवनेरी मंडळ. गाईज आम्ही आलो आहे आणि जस्ट 5व्या मिनिटाला पालखी पण आले. वेट दाखवतो. पालखी आहे. पालखी आमची सानेवरती आले. आता ह्यानंतर वगैरे होईल. काहीच फोटो काढतो आम्ही. सानेसमोर उभं आहे आमचं साई शिवनेरी मंडळ. गाईज ए वाव, चंद्र मस्त येतो वरती. अच्छा, मी काय म्हणत होतो, लेट्स शो टाईम. मी तुम्हाला मागाशी बोलत होतो ना वॉर्मअपची गोष्ट, तर हे आहे ते वॉर्मअपची गोष्ट. आमचे ढोल आता हे असले वाजतील ना, जे काय व्हायब्रेशन्स क्रिएट होतील ती फक्त ऐका तुम्ही. पवन हो जाऊ दे चल. Guys, just hear it, hear it.
बघू शकता गर्दी वाढली. नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला. आणि आत्ता आम्ही सगळे निघालो आहे माडाच्या दिशेने, जो की आहे कांसेवाडीत. तुम्ही पाहू शकता सगळे गावकरी निघालेत माडाच्या दिशेने आणि आपण पण तिकडे जाणार आहोत. दिसतोय का मी? दिसतोय रानातनं निघालेलं पाय वाट काढत, ते पण अनुवानी. बाबा म्हणतात ते कांसेवाडी लय लांब आहे, कधी जाणार नाही कधी माड आणणार. खरंच लांब आहे का? मग काय नाही, जाऊया. आपल्याकडे रात्र पडले पूर्ण, मस्त चांदणं पण पडले. एक नंबर सही. खूप गर्दी आहे ॲक्च्युली. काळोखात ते दिसणार नाही, म्हणजे विचार करा. सुजय काळोखात एक एक जण दिसतोय, असं लांबचा कोण दिसत नाही. बघ आपण बाजूला दिसलं मला आता. गावकर काय अरे चे चप्पल गावी गेल्यावर चप्पल काय करायचे? दिसतंय का कोण? लांब लांब पर्यंत तुम्हाला कोण दिसणार नाही, कारण काळोख आहे. फक्त चंद्राचा प्रकाश एवढंच. कांसेवाडी आली ना? नाही, शिरकेवाडी आली. शिरकेवाडीतून ब्रिज ओलांडून कांसेवाडीत जाणार आहोत. चंद्र बघा ना, का मस्त एकदम प्रकाश पडलाय, पण खाली काही दिसत नाही. ब्रदर फ्रॉम अनदर मदर, संकेत महादे. फ्लॅश मारू काय? फ्लॅश नको, दिसतं रे एवढा. काय लाईटीत आला. तू पण येतो सुजय? चायची सुविधा इथे, चाय पिऊया. जंगलातून जातोय, जंगलातून. हे प्रॉपर जंगल आहे, फक्त इथे लाईट्स बसवलेत एवढंच. नाही तर एवढा काळोख असतो इथे, काही दिसलं नसतं. आता पण दिसत नाही एवढं. लाईट्स लावले त्या ठिकाणी प्रॉपर दिसतंय.
बरं झालं लाईट्स तरी बसवलेत. मी ते आलोय जवळजवळ माडाजवळ. तो आहे आमचा माड. गाईज माडाची पूजा करतात ते दाखवतो. पोटामध्ये काम केलं फुगला तो पाणी घेतले गाईस माडाची पूजा तर झाली आहे. आता माड तोडतात आहे. तुम्हाला दाखवतो. रानात आहे त्यामुळे प्रॉपर विजिबिलिटी नाही आहे. बट ठीक आहे. मला माहीत नाही की ॲक्शन 5 Pro किती जस्टिस करतं. ठीक आहे. इकडे थोडा गोंधळ आहे. माड तुटलाय. गाईज माड आम्ही तोडलेला आहे आणि आत्ता तो आम्ही डोंगरावरून खाली घेऊन जातोय. खाली हात द्यावा रे. वाढव वाढव हा मध्ये कुठे